आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ होती। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुमित्रा वहिनी आणि आम्ही सर्वजण उपस्थित होतो। आज कुणाचा फॉर्म भरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा एक ऑपरेशन उभाटाचं केलं आणि त्याच्यामध्ये सचिन अहिरचा उपाध्यक्ष पदासाठी, उपसभापती पदासाठी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। सचिन अहिर मूळ शिवसैनिक, तो त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे, म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आणि आज मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उभाटामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आता याला उभाटाचे नेते काय नाव देत आहेत हे पाहणं उत्सुकताचं असेल। आम्ही ऑपरेशन करण्याच्या आणखी मानसिकतेमध्ये नाही होत। हे जे येत आहेत हे त्या ठिकाणी त्यांची मानसिकता आता ढासळलेली आहे। पक्ष नेतृत्व काय करते किंवा तिथं कार्यकर्त्याला काय सन्मान मिळतो हे त्यांनी पाहिलेलं आहे। सचिन अहिर हा काही काल परवाचा कार्यकर्ता नाहीये, तो राज्यमंत्री राहिलेला आहे। एक वजन त्याच्या वरळी भागामध्ये आहे आणि अशा कार्यकर्त्याला सुद्धा दाबण्याचा जो काही प्रयत्न झाला होता त्याचा हा स्फोट झालेला आहे। आता याच्यामध्ये आम्हाला हे ऐकायचं सचिन या पक्षामध्ये येण्यासाठी काय ऑफर दिल्या, त्याच्यावर काय टीका होते, सचिन अहिर विकला गेला असं म्हणतील का, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्हाला उभाट्याकडून अपेक्षित आहे। एक कार्यकर्ता म्हणून सचिन अहिरचे असलेली इमेज आपल्याला सर्वांना माहिती आहे, म्हणून सचिनने घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थानं शिवसैनिकाची भावना त्यांनी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली। आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते। हो, आमच्याकडे पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतात, तो निर्णय अत्यंत शेवटच्या क्षणाला कोणाला उमेदवार द्यायची, कोणाचा फॉर्म भरायचा हा अधिकार त्यांचा, म्हणून त्यांनी पक्षहितासाठी जे काही महत्वाचं असतं त्याला ते प्रायोरिटी देतात आणि म्हणून आज सचिन अहिरचा फॉर्म भरले गेले। चांगला उमदा उमेदवार मिळाला शिवसेनेला असं म्हणावं। आदित्य ठाकरेंचं हे ऑपरेशन आता 29ला याचा सगळा उत्तर मिळेल, परंतु एक निश्चित आहे, आता वरळीमध्ये आखे देखो म्हणणारे आता वरळीमध्ये येणार नाहीत अशी एक परिस्थिती आहे। देखिए आज जो आप जिसको ऑपरेशन 3 कहते हो वह उस तरीके का ऑपरेशन नहीं है, अभी ऑपरेशन होना बाकी है। आज सचिन अहिर का उपसभापति के लिए फॉर्म भरा गया, वो आज सही मायने में शिवसेना के पक्ष में आज वो दाखिल हुए। 20 इसके पहले ही जो उनको उम्मीदवारी मिली थी वो शिवसेना की थी और उन्होंने कोई पक्ष छोड़ा नहीं है। तो शिवसेना में जो हम एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलाते उसी पार्टी में उन्होंने अपना स्थान ले लिया है, उसमें प्रवेश उन्होंने किया है। शिवसेनेमध्ये येणारी विद्यमान एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे।